नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओला स्किप करू नका. पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही कोणत्याही क्षेत्राचं तुम्हाला क्वेश्चन विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि त्या कमेंटच्या माध्यमातून मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल किंवा मुद्दा जर सविस्तर तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवून घ्यायचं असेल त्या प्रश्नाचं तर मी व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत असतो. तर व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे आणि पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. मंत्री मातृत्व वंदना योजना ही वेबसाईट ओपन करायचं. वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला युजर आय डी आणि पासपोर्ट लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने ॲप्लिकेशन आपल्याला दिसणार आहे. तर बघा, हे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर असं पोर्टल दिसेल. खाली यायचे, नवीन रजिस्ट्रेशन असेल तर नवीन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जुनं रजिस्ट्रेशन झालेलं असेल ऑलरेडी तर ड्यूल या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मी ड्यूल या ऑप्शनवरती क्लिक करतो. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जेवढा लाभार्थी आहे तेवढं या ठिकाणी आपलं डिटेल दिसणार आहे लाभार्थ्यांचं. नंतर आपल्याला राईट साईडला क्रॉस करायचं. राईट साईडला क्रॉस केल्यानंतर आपल्याला कोणतं आपल्याला ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर मी 130 हा ऑप्शन सिलेक्ट करतो. सिलेक्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पहिला बाण आहे का दुसरा बाण आहे ते तुम्ही या ठिकाणी पहिला आणि पहिलं असेल तर सेकंड असेल तर सेकंड सिलेक्ट करायचं आणि पहिलं असेल तर पहिलं सिलेक्ट करायचं आणि रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर फायनली ॲप्लिकेशन ओपन होणार आहे. आता कसं फिलअप करायचं आहे बघा. व्हिडिओला स्किप करू नका. पहिल्यांदा चॅनलवरती असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नंतर या ठिकाणी बघा हे ऑटोमॅटिक येणार आहेत. या ठिकाणी नाही ऑप्शन येणार आहे. या ठिकाणी दुसरं आहे की पहिलं आहे की दुसरं हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. नंतर जिवंत पत्त्याची संख्या आपल्याला या ठिकाणी 1 2 3 4 पर्यंत असेल. जे असेल जेवढं असेल एक असेल तर एकच या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. नंतर लाभार्थी आधार कार्ड आहे का तर हो या ऑटोमॅटिक या ठिकाणी येणार आहे किंवा नाही असेल तर होय करून द्यायचं आहे. मग या ठिकाणी या बॉक्सवरती क्लिक करून द्यायचं आहे. या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर फायनली खाली क्रॉस करायचं. या ठिकाणी लाभार्थ्यांचं नाव दिसेल तुम्हाला. लाभार्थ्यांचं नाव दिसते या ठिकाणी. तर हे बघा लाभार्थ्यांचं नाव आहे जसं आधारवरती दिलं आहे तसं आहे का तर खाली सूचना देण्यात आली बघा. आधारमधील नाव आणि पोस्ट बँक खातेदारांचं नाव सारखेच आहे का असावे असं म्हटलं आहे. तर सारखे असेल नसेल तर या ठिकाणी एडिटसुद्धा करू शकतो नाव आपण. सरनेम पुढे असेल आणि त्यांचं मागे नाव असेल तर तसंच आपण आधारवरती जसं आहे तसं करेक्शन करून घ्यायचं आहे. नंतर आपलं या ठिकाणी आधार नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा. आधार नंबर व्हेरीफाय कसं करणार आहे या चेक फेस रेकग्नायझेशन थ्रू पोषण ट्रॅकर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यांचं THR भरायचं बाकी असेल तर THR सुद्धा भरून घ्यायचं. या ग्रीन ऑप्शनवरती क्लिक करायचं. ऑटोमॅटिक ते काय होईल आधार व्हेरीफाय होईल तुमचं आणि सक्सेसफुल असं SMS तुम्हाला या डेस्कटॉपवरती दिसणार आहे. नंतर ते झाल्यानंतर आपल्याला मुलांचा जन्म केव्हा झाला आहे मुलांचा जन्म या ठिकाणी डेट फिलअप करायचे. वर्ष मंथ आणि डेट असं सिलेक्ट करायचं आहे. तर वो ऑटोमॅटिक येणार आहे. नंतर श्रेणी कॅटेगरी नेम कॅटेगरी कोणते येणार आहे या ठिकाणी SC ST अदर असेल तर अदर सिलेक्ट करायचं. जी कॅटेगरी असेल ते कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर मोबाईल नंबर दिसेल. मोबाईल नंबर दिसल्यानंतर आपल्याला हा ऑप्शन इम्पॉर्टंट आहे बघा. इथे कन्फ्युजन होतात. तर बघा इज द बेनिफिशरी बिलॉंग टू पर्टिक्युलरली व्हॅल्युएबल ट्रायबल ग्रुप PVTC असं म्हटलं आहे. तर या ठिकाणी जे लाभार्थी आहे ते सुरक्षित आहे का असं विचारलं आहे. असेल तर होय नसेल तर नाही करायचं. नाही करून द्यायचं. नंतर मोबाईल नंबर कोणाचा आहे तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हजबंड सेल्फ मदर फादर इन लॉ अदर जे असेल ते तर हजबंड सिलेक्ट करायचं. जे तुमच्या जे मोबाईल नंबर असेल रजिस्ट्रेशन ऑलरेडी आहे ते कोणाचं आहे ते विचारलं आहे. नंतर आपल्याला पुरावा या ठिकाणी द्यायचं आहे. पुरावा काय डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे. कोणता डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी यापैकी कोणतेही एक तुम्हाला पुरावा द्यायचा आहे. रेशन कार्ड असेल मनरेगा जॉब कार्ड असेल की इन्कम सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे श्रम कार्ड असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल जे असेल ते तुमच्याकडे अवेलेबल जे लाभार्थ्यांचं अवेलेबल असेल तेच तुम्ही सिलेक्ट करायचं. तर मी श्रम कार्ड सिलेक्ट करतो. श्रम कार्ड कसे काढायचं ऑलरेडी व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केले. 5 मिनिटामध्ये आपल्या घरी बसून आपण श्रम कार्ड तयार करू शकतो. तर ते श्रम कार्ड एकदम सोपी प्रक्रिया आहे करून घ्यायचं तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर. नंतर श्रम कार्डचं आपल्याला या ठिकाणी डिजिट आपल्याला फिलअप करायचं त्याचं नंबर श्रम कार्डचं. नंतर फाईल अपलोड करा म्हणजे या ठिकाणी काय करायचं तुम्हाला श्रम कार्ड JPG फाईलमध्ये किंवा PDF फॉर्मॅटमध्ये तयार करून ठेवायचं आहे. नंतर चूज या फाईलवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाईल आणि त्या ठिकाणी आपलं जो
ई श्रम कार्ड आहे, ते श्रम कार्ड सिलेक्ट करायचं आणि अपलोड करून द्यायचं आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे महत्त्वाच्या तारखा बघा. माता बाल संरक्षण MCP कार्ड तपशील म्हणजे लसीकरण कार्ड असेल तुमच्याकडे, लसीकरण कार्डचा नंबर RC नंबर कुठे मिळतो, जे आपल्या गावामध्ये आशा वर्कर असेल आणि जास्त जुनं झालं असेल नोंदणी तुमचं तर जे आपले अधिकारी असतात, आरोग्य अधिकारी येतात आपल्याकडे लसीकरणसाठी, त्यांच्याकडनं आपल्याला RC नंबर घ्यायचा आहे. RC नंबर त्यांच्या रजिस्टरमध्ये आपल्याला मिळेल. तर RC नंबर आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचे. नंतर MCP कार्ड नोंदणी दिनांक, त्या कार्ड लसीकरण कार्डवरती दिले ते नोंदणी दिनांक आपल्याला इयर मंथ डे असं सिलेक्ट करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. नंतर चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर JPG फॉर्मॅटमध्ये आपल्याला रेडी करून ठेवायचं आहे लसीकरण कार्ड. तो कार्ड या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे. अपलोड केल्यानंतर लसीकरण कार्डवरती शेवटची मासिक पाळी LMP दिनांक विचारला आहे, तर त्याच्यावर लिहिलेलं असतं ती तारीख आपल्याला वर्ष सिलेक्ट करायचं, मंथ सिलेक्ट करायचं आणि डेट सिलेक्ट करायचं. या पद्धतीने आपल्याला सर्व फिलअप करावं लागतं. नंतर बघा तुमच्या लसीकरण कार्डवरती नसेल तर 183 दिवसाचं आपला अंतर घ्यायचं या ठिकाणी आणि कार्डवरती डेट नसेल तर ती डेट आपल्याला फिलअप करायचं आहे. तर या ठिकाणी जर कार्डवरती डेट असेल तर चांगलं असेल, तर या ठिकाणी आपल्याला इयर्स मंथ डे असं सिलेक्ट करून या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. नंतर ज्या लाभार्थ्यासाठी नोंदणी करत आहात त्यावेळेस प्रोसेस झाले आहे का असं विचारलं असेल तर होय, नसेल तर नाही करायचं आहे, या दोनपैकी. नंतर बाळाचा जन्मदिनांक या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर बाळाचा जन्मदिनांक फिलअप केल्यानंतर आपल्याला पुढचं बघा ग्रामीण आणि शहरी. ग्रामीण भागातलं असेल तुमचं ऑलरेडी ग्रामीणच येणार आहे, शहरी भागातलं असेल तर शहरी भाग असं येणार आहे. नंतर आपला आधारवरती जो पत्ता दिलाय तो पत्ता या ठिकाणी फिलअप करायचा आहे, जसं आहे ते पोस्ट, तहसील, डिस्ट्रिक्ट सर्व डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र ऑटोमॅटिक येणार आहे, धुळे ऑटोमॅटिक येणार आहे, शिरपूर, नंतर हे सर्व आपलं जे तालुक्याचं नाव आहे ते ऑटोमॅटिक येणार आहे. नंतर आपल्याला या ठिकाणी बघा सिलेक्ट गाव. आता या ठिकाणी कन्फ्युजन होणार आहे भरपूर ताई. तर या ठिकाणी बघा तुम्ही पाड्यावरती असेल तुमची अंगणवाडी आणि तुमचं पाड्याचं नाव असेल तर तुम्ही या ठिकाणी पाड्याचं नाव सर्च करणार, तर तसं येणार नाही. कारण ज्या ग्रामपंचायतमध्ये तुमचं पाडा त्या ठिकाणी मोडत असेल, त्या ग्रामपंचायतमध्ये मोडत असेल त्या ग्रामपंचायतचं या नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपल्या आधारवरती पिनकोड दिला आहे तो पिनकोड फिलअप करायचं आहे आणि आपल्या अंगणवाडीचं या ठिकाणी कोड दिसणार आहेत, ते कोड तुम्ही या ठिकाणी ऑटोमॅटिक दिसणार आहे ते कोड. आणि नंतर आपल्याला फायनली एकदा ॲप्लिकेशन प्रिव्हियस करून बघून घ्यायचं आहे आपलं ॲप्लिकेशन फिलअप केलेलं आहे बरोबर आहे किंवा नाही. हेच चेक केल्यानंतर फायनली काय करायचं आहे तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला ॲप्लिकेशन दिसेल त्या ठिकाणी. ॲप्लिकेशन खालीवरती सर्व क्रॉस करून बघून घ्यायचं कुठे मिस्टेक आहे किंवा नाही, सर्व डिटेल तुम्हाला चेक करून घ्यायचं. चेक केल्यानंतर फायनली पुन्हा आपल्याला सबमिट करावं लागेल. सबमिट केल्यानंतर फायनली ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर बघा सबमिट करण्यापूर्वी एक इथे सबमिट केल्यानंतर दुसरं पॉईंट येणार आहे सबमिटचं, त्या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्यायचं नंतर सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी फायनली सबमिट होऊन जाणार आहे. या पद्धतीने ॲप्लिकेशन फिलअप करायचं. भरपूर सेविकाने काही कन्फ्युजन आहे, ॲप्लिकेशन भरलं जात नाही, हे होत नाही ते होत नाही, त्यांचं भरपूर प्रश्न आहेत. त्यांच्या माइंडमध्ये जे प्रश्न आहेत ते कमेंट करून तुम्ही विचारू शकता. आणि लसीकरणचं जर कार्डमध्ये सर्व डिटेल माहिती असते ती पूर्ण भरून घ्या. त्या बघा जे आशा वर्कर असेल त्यांना ते लसीकरण कार्ड पूर्ण भरून मागा, तेव्हा